नमस्कार विद्यार्थी मित्रो TYBA पेपर क्रमांक 9 कृषी आणि सहकार अर्थशास्त्र यामधील पहिल्या घटकामधला जो पीक आकृतिबंध ही जी संकल्पना आहे या संकल्पनेची आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत। तर आपल्याला माहीत आहे की पीक आकृतिबंध म्हणजे काय। एखाद्या विशिष्ट प्रदेशामध्ये निरनिराळ्या पिकाच्या लागवडीखालील क्षेत्राचे जे प्रमाण आहे किंवा जे क्षेत्र आलेलं आहे त्या पद्धतीची कल्पना किंवा ती पीक क्षेत्र किंवा ती पद्धती यालाच पीक आकृतिबंधसुद्धा असं म्हणतात। बऱ्याच वेळेला एका विशिष्ट वेळी विविध पिकांच्या लागवडीखाली एकूण क्षेत्राचं किती प्रमाण आहे आणि ते क्षेत्राचं प्रमाण दर्शवणं किंवा जी दर्शवण्याची जी पद्धत आहे किंवा जी रचना असते त्या पद्धतीलाच क्रॉपिंग पॅटर्न किंवा पीक संरचना असं म्हणतात किंवा पीक आकृतिबंध असं म्हटलं जातं। उदाहरणार्थ अन्नधान्याची पिके, त्याचबरोबर बिगर अन्नधान्याची पिके, बिगर अन्नधान्यांच्यामध्ये व्यापारी पिके असतील, कापूस असेल किंवा अन्य प्रकारची पिकं असतील यांचासुद्धा या ठिकाणी विचार केला जातो किंवा या संदर्भात माहिती घेतली जाते। काही वेळेला आपल्याला माहिती आहे की काही पिकं अन्नधान्यांच्या पिकाच्या बाबतीत अनेक प्रकारचे बदल पाहायला मिळतात आपल्याला आणि अन्य घटकांचाही बदल पाहायला मिळतात। पीक रचनेमध्ये बदलता पाहायला मिळतो। काही प्रकारच्या विकासामुळं काही प्रकारच्या बदलामुळं पीक आकृतिबंधातसुद्धा बदल होतो, त्यालाच बदललेली पीक रचना असं म्हणतात। किंवा एका विशिष्ट पिकाचं उत्पादन कमी झालं किंवा पिकाची लागवड कमी झाली तर त्याला कमी झालेली पीक आकृतिबंध असंही म्हटलं जातं। अशा पद्धतीनं हा जो पीक संरचना आहे, पीक आकृतिबंध आहे, हा अनेक घटकांच्यावरती अवलंबून असतो आणि त्यामुळं याची अभ्यास करत असताना या पीक पद्धतीवरती काही मर्यादा येतात किंवा पीक आकृतिबंध रचनेवरती काही मर्यादा येतात। काही घटक बदलतात आणि त्या घटकांचा परिणाम या ठिकाणी होतो आणि असे घटक आपण फारसे विचारात पण काही वेळा घेत नाही। उदाहरणार्थ हवामान असेल, जमिनीची प्रत असेल, हवामान जमिनीच्या प्रतीचा परिणाम हा आपल्याला पीक आकृतिबंधावरती पाहायला दिसून येतो किंवा होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। तर या ठिकाणी जर आपण पाहिलं गेलं की ही जी पीक आकृतिबंधाची जी काही संरचना आहे ही संरचना निर्धारित करणारे काही घटक आहेत। फॅक्टर्स अफेक्टिंग क्रॉपिंग पॅटर्न इंडिया, पीक संरचना किंवा पीक आकृतिबंध निश्चित करणारे घटक, निर्धारित करणारे घटक। यामध्ये पहिला आहे भौतिक घटक। आता एक विशिष्ट प्रदेशामध्ये कोणती पीक पद्धती अस्तित्वात येईल हे तेथील जमिनीचा दर्जा, हवामान, पर्जन्यमान यासारख्या नैसर्गिक घटकावर ते अवलंबून असते। त्याचबरोबर तेथील काळी कसदार जमीन आणि त्या काळी कसदार जमिनीमुळे त्या ठिकाणी अनेक पिके घेता येतात। परंतु जर रेताळ जमीन असेल तर याबाबत कोणती पिके घ्यायची या संदर्भात निवड करायला फारशी संधी नसते आणि जे एक सुपीक जमीन असेल त्या ठिकाणी निवड करायला मात्र संधी असते। काही वेळेला काही प्रदेशात कमी अनिश्चित स्वरूपाचा पाऊस पडतो, उदाहरणार्थ ज्वारी, बाजरी त्या ठिकाणी पिके घेतली जातात। उलट काही ठिकाणी जास्त प्रमाणात पाऊस पडतो त्या ठिकाणी ऊस, कापूस, तंबाखू अशी व्यापारी पिके घेतली जातात आणि या ठिकाणी या पीक पद्धतीमध्ये किंवा पीक आकृतीमध्ये बदल होऊ शकतो। आपण आपल्या सोयीनुसार त्याच्यामध्ये बदल करू शकतो किंवा त्या बदलाचा आपण विचार करू शकतो। पर्जन्यमानानुसार सुद्धा पीक रचनामध्ये बदल ठरलेला आपल्याला पाहायला मिळतं। काही वेळेला वेगळी पिकं शक्य घेतं, उदाहरणार्थ ज्वारीऐवजी कापसाची पिकं जर पाऊस पडला तर सिंचनामुळे एकापेक्षाही जास्त पिके घेता येतात आणि त्या ठिकाणी शाश्वत पाणी पुरवठा असेल तर पीक आकृतिबंध याच्यामध्ये बदल होऊ शकतो। आपण उन्हाळ्यामध्ये सुद्धा अनेक प्रकारची पिके घेऊ शकतो आणि अशा ठिकाणी या भौतिक सुविधांच्यामुळं हरित क्रांती घडून येण्याची सुद्धा शक्यता जास्त असते किंवा हरित क्रांतीसारखे बदल आपल्याला पाहायला मिळतात आणि हे सगळं शक्य सिंचनामुळंच होऊ शकतं। भौतिक घटकामुळं पीक प्रकार निश्चित होत असले तरी काही प्रमाणात काही घटकामध्ये बदल करणे शक्य असते। आपण सिंचनाचा उल्लेख केला, त्यामध्ये मग परत आपण कार्यक्षम तंत्र, रासायनिक खतं यासारख्या सुद्धा गोष्टींचा आपण विचार करतो आणि मग त्याचबरोबर काही प्रमाणात निसर्गामध्ये झालेल्या बदलाचा सुद्धा परिणाम होत असतो आणि ती सुद्धा वस्तुस्थिती आपल्याला मान्य करावी लागते आणि ह्या सगळ्या गोष्टींचा प्रभाव या पीक रचनेवरती होतो आणि हेच भौतिक घटक या पिकाचा आकृतिबंध निश्चित करण्यामध्ये मदत करत असतात। दुसरा घटक आहे आर्थिक घटक। पीक आकृतिबंध निश्चित करण्यामध्ये आर्थिक घटकांचं योगदान किंवा भूमिका फार महत्त्वाची आहे। काही वेळेला वस्तूंच्या किमती, त्यात होणारे बदल, शेती उत्पन्नाचा विचार, शेतीचा आकार, जोखीम अशा अनेक गोष्टींच्या बदलांच्यामुळं आपल्याला पीक आकृतिबंधामध्ये बदल झालेला पाहायला मिळतो। उदाहरण
शेतमालाच्या आणि शेतमालांच्यासाठी लागणारी जी काही साधनं आहेत, अवजार आहेत, त्याला आपण आदाने म्हणतो, यांच्या किमती हा घटक सर्वात फार प्रभावशील आहे. कारण शेतकऱ्याने केलेलं उत्पादन त्याला बाजारात मिळणारी किंमत जर फारशी नसेल आणि त्याचेही परिणाम उत्पादनावरती होतात. उदाहरणार्थ भारतामध्ये साखरेची किंमत कमी राहिल्यामुळं ऊस लागवड आपल्याला कमी झालेली दिसते किंवा त्या ऊस लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांच्यामध्ये निराशा पाहायला मिळते. उत्पादित मालाबरोबर आवश्यक त्या आदानांच्या किमती वाढत राहतात आणि त्या सगळ्यांचा प्रभाव या पीक आकृतिबंधावरती पडत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. ज्या पिकांच्या किमती सामान्यतः स्थिर आहेत आणि इतर पिकांच्या किमती अस्थिर आहेत आणि स्थिर पिकं असणाऱ्याच किमती असणाऱ्या पिकांचं उत्पादन घेण्याकडे शेतकऱ्यांचं लक्ष आपल्याला पाहायला मिळतं. याचबरोबर धारण क्षेत्र हा एक स्वतः घटक फार महत्त्वाचा आहे. छोट्या छोट्या धारण क्षेत्रामध्ये अन्नधान्याचंच उत्पादन घेतलं जातं. व्यापारी पिकांचं उत्पादन घेणे सुद्धा शक्य आहे. हे कधी मोठं धारण क्षेत्र असेल तरच. छोट्यामध्ये अन्नधान्य, मोठ्या धारण क्षेत्रामध्ये व्यापारी पिके घेता येतात. कारण छोट्या शेतकऱ्यांना लहान जमीन, त्यांना फक्त उदरनिर्वाह साधन त्यांना इतर सोयीसुविधा उपलब्ध नसल्यामुळे त्यांची नगदी पिके घेण्याची प्रवृत्ती ही राहत नाही. त्याऐवजी ते अन्नधान्यासारख्या गोष्टींचाच विचार करतात, कारण त्यांच्या मौद्रिक गरजासुद्धा महत्त्वाच्या असतात. पण मोठा शेतकरी सर्वच गोष्टी शक्य असल्यामुळे व्यापारी पिके ते घेऊ शकतो. त्यानंतर विशिष्ट प्रकारचे लागणारे आदाने कोणते आहे, त्यांची उपलब्धता काय आहे, त्याचासुद्धा पीक आकृतिबंधावरती परिणाम होत असतो. सिंचनाच्या शाश्वतीबरोबरच खते, कीटकनाशके, आवश्यक ती बी बियाणे ही साधनंसुद्धा वेळेवर मिळतात का, पुरेशा प्रमाणात उपलब्ध होतात का, याचाही विचार करणं या ठिकाणी फार महत्त्वाचं आहे. मध्य प्रदेशात भुईमुगाच्या लागवडीत वाढ झाली तर त्याच्या आदानाचा झालेला परिणाम तो फायदेशीर होता की कमी फायदेशीर होता, त्याचाही परिणाम हा पीक आकृतिबंधावरती होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर विशिष्ट पिके घेण्याची जोखीम. बऱ्याच वेळा विशिष्ट अशी पिके घेतली जातात. काही वेळेला काही पिकं विशिष्ट किडीना रोगांना लवकर प्रभावित होतात. परत त्यांच्या बाजारातील किमती अनिश्चित असतात. त्याच्यामध्ये जोखीम जास्त राहते आणि ती पिके फायदेशीर राहत नाहीत आणि त्यामुळं अनेक जण अशा पिकांची लागवडसुद्धा करण्याची प्रवृत्ती कमी राहते. पण जी पिके नैसर्गिक अनिश्चिततेच्या बाहेर असतात, हुकमी दर, स्थिर किंमत असते, पीक येण्याची गॅरंटी असते, अशा पिकं घेण्याचा कल राहतो. त्यामुळे पीक आकृतिबंधामध्ये हा बदल झालेला पाहायला मिळतो. तिसरा घटक आहे सरकारची धोरणं. बऱ्याच वेळेला सरकारची धोरणंसुद्धा फार महत्त्वाची आहेत. देशाच्या आर्थिक जीवनामध्ये अनेक बाबतीत सरकारला काही आदेशात्मक, कधी प्रेरक भूमिकाही पार पाडावी लागते. शेती क्षेत्रावरती सुद्धा सरकारचा प्रभाव आपल्याला पाहायला मिळतो. विशिष्ट पीक आकृतिबंध किंवा पीक रचना त्याच्यावर परिणाम करण्यासाठी सरकारचे अनेक धोरणं, पावले ही कारणीभूत ठरू शकतात. जसं शेतीच्या आदानांना योग्य किंमत पुरवठा मिळणं, सिंचनाचा सोयीचा परिणाम, सुलभ प्रत्यय बियाणे, खते, पुरवठा, निर्यातीचं धोरण, ह्या सगळ्या गोष्टी, करांची रचना, याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष होणारा परिणाम, ह्या सगळ्या गोष्टींचा या ठिकाणी विचार करावा लागतो किंवा ह्या सगळ्या गोष्टींचा प्रभाव या ठिकाणी विचारात घेतला जातो. सध्या भारतामध्ये ग्रामीण विकासाच्या बाबतीत अनेक कार्यक्रम राबवले जातात. यामध्ये दुष्काळी भागाच्या विकासासाठी कार्यक्रम, सीमांत शेतकऱ्यांच्यासाठी, भूमिहीन शेतकऱ्यांच्यासाठी कार्यक्रम, अल्पभूधारकांच्यासाठी विकास कार्यक्रम, प्रादेशिक ग्रामीण बँकांचे कार्यक्रम, हे सगळे कार्यक्रम शेती विकासासाठी सीमांत शेतकरी, मोठे शेतकरी, जमीनदार या सगळ्यांना अनुकूल असणे आणि त्या दृष्टिकोनातून विचार करून हे कार्यक्रम पाहायला मिळतात. पुढचा घटक आहे सामाजिक घटक. सामाजिक घटकामुळे सुद्धा लोकांची प्रवृत्ती बनते, भौतिक स्थान, त्यात बदल करण्याची प्रवृत्ती, अशा अनेक गोष्टी घडत असतात. त्यांचा उत्साह, गतिक्षमता, सामाजिक परिस्थिती, त्यानुसार पीक पद्धती बदलते. भारतात पूर्वी उदरनिर्वाहाचं स्वरूप होतं, व्यापारी दृष्टिकोन नव्हता, अन्नधान्य मूलभूत गरज भागवणे याच दृष्टिकोनातून होता, शेतकरी दैववादी होता, शेती पर्जन्य मान्सूनवरती अवलंबून होती आणि त्यामुळं बघण्याचा दृष्टिकोन शेतीकडे हा उदासीन होता. पण त्यामध्ये नंतर बदल झाला, स्वातंत्र्यानंतर बदल होत गेला, व्यापार शेतीचा प्रसार झाला आणि या सगळ्यांच्यामुळं पीक पद्धतीत बदल झाला आणि सामाजिक परिस्थितीसुद्धा तशी पीक रचना बदलत गेल्याचे आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यानंतरचा घटक आहे आपल्याला जो पाहायचा आहे तर तो घटक म्हणजेच या ठिकाणी भूधारणा पद्धत. शेतीची जमिनीची मालकी कोणाकडे आहे, जमीनदार आहे, त्यावरून पीक पद्धतीसुद्धा ठरते. कारण जमीनदार असेल तर त्याचा व्यापारी दृष्टिकोन असेल, जास्तीत जास्त पिकाचा दृष्टिकोन राहील आणि त्या पद्धतीची पीक पद्धत राहते. आणि जर कुळवाईट असेल तो स्वतःच्या कुटुंबापुरता, व्यक्तिगत गरजापुरताच विचार घेतो, त्याच्यावरती मर्यादा येतात आणि मग त्या ठिकाणी तो पीक पद्धतीमध्ये बदल होतो. अशा पद्धतीनं जमिनीची भूधारणा पद्धती कशी आहे त्यानुसारच पीक प्रभावीपणे ठरत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आणि मग ही पीक पद्धती
निर्धार करत असताना काही गोष्टी या ठिकाणी विचारात घेणं गरजेचे असतात आणि या गोष्टींचाही विचार करणं गरजेचं आहे. मग विशिष्ट पिकाची गरज, पाण्याची गरज या संदर्भात काय करता येईल याही संदर्भात विचार केले जातात. त्याचबरोबर ओलिताखालील क्षेत्र या संदर्भात विचार केले जातात. यांत्रिक पद्धतीने शेती याही संदर्भात विचार केले जातात आणि मग अशा पद्धतीनं त्या ठिकाणी आपल्याला ती स्थिती पाहता येते किंवा त्या स्थितीचा आपल्याला विचार करावा लागतो. अशा पद्धतीनं या पीक रचना, पीक आकृतीबंध म्हणजे काय आणि पीक आकृतीबंध ठरवणाऱ्या विविध घटकांची आपण या ठिकाणी चर्चा केलेली आहे. धन्यवाद. पण या ठिकाणी थांबू.